प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक आजच्या या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सरवगडे आपलं सर्वांचं आनंदाने मनपूर्वक स्वागत करतो. परमेश्वराचं वचन प्रियानो रोज नवीन असं आहे आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यास प्रार्थना करायला शिकवली त्याला तो म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा. आणि त्यामधला जो महत्वाचा भाग होता की रोजची भाकर आम्हास रोज दे. प्रियानो, ही रोजची भाकर हे परमेश्वराचं हे आध्यात्मिक अन्न आहे. हे देवाचं वचन ही रोजची भाकर आहे. येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटले, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त स्वतः तुमच्या आणि माझ्या जीवनाची भाकर आहे. आय एम द ब्रेड ऑफ द लाईफ. जीवनाची भाकर. आपण जे अन्न खातो ते देहाला उपयोगी आहे, परंतु परमेश्वर ज्यानं येशू ख्रिस्त ही स्वर्गातून उतरलेली अशी जीवनी भाकर आज तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि ही भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं वचन. जेव्हा आम्ही हे ऐकतो त्यावरती मनन करतो, आपलं परीक्षण करतो, त्याच्या वचनावर आपण विश्वास ठेवतो आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही प्रार्थना करू लागू, तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्म्याला संजीवन देतो. देवाचं वचन हे प्रियानो मनुष्याच्या जीवनाला संजीवन देणारा असं आहे. आणि म्हणून ही रोजची भाकर आम्ही रोज खाणं, रोज आमच्या जीवनामध्ये घेणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर माझ्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, जगेल. प्रियानो, परमेश्वराच्या मुखातून येणारं प्रत्येक वचन एक जीवनी भाकर आहे. हा जसा स्वर्गीय मान्ना इस्रायल लोकांना परमेश्वर देत असे, आज हा स्वर्गीय मान्ना परमेश्वरानं या पवित्र शास्त्रामध्ये आमच्यासाठी तुमच्यासाठी हा ठेवलेला आहे. पुष्कळदा लोक शास्त्र वाचत नाहीत, ते वचन ऐकत नाहीत आणि त्यामुळं तुमच्या अनेकांच्या जीवनामध्ये प्रियानो चांगलं अन्न खाऊनी तृप्त नाहीत. चांगल्या घरात राहूनही लोक त्यांना शांती नाही किंवा झोप लागत नाही. चांगल्या प्रकारचा पैसा, चांगल्या प्रकारच्या सगळ्या उपभोगाची साधना असून पण लोक अस्वस्थ आणि चिंतेत आणि काळजीत आहेत. अनेक लोक दबावामध्ये आहेत. त्याला कारण की प्रियानो, आम्ही फक्त आपल्या शरीराला लागणारं अन्न किंवा शरीराला लागणारी वस्त्र, शरीराला लागणारा निवारा याकडे लक्ष देत आहोत. पण आज आनंदाची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्हाला खरा आनंद हवा असेल, तुमच्या जीवनामध्ये खरा विसावा हवा असेल, तुमच्या जीवनामध्ये खरी शांती हवी असेल, तुमच्या जीवनामध्ये जर खऱ्या प्रकारचं सुख समाधान हवं असेल, तर तुमच्या आत्म्याचं जे खाद्य आहे ते देवाचं वचन आहे. ही खरी भाकर आहे. शास्त्रामध्ये पाऊल रोमकराच्या मंडळीला म्हणतो, देहाचं चिंतन मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन जीवन व शांती आहे. माझ्या प्रियानो, आपण सकाळी जेवलो, परत दुपारी भूक लागते, दुपारी जेवलो, संध्याकाळी भूक लागते आणि ही भूक कधी शरीराची थांबत नाही. परंतु मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही एकदा सकाळी शास्त्र वाचन केलं की दिवसभर आपण ताजेतवाने, आपलं मन प्रफुल्लित, हृदय आनंदित आणि शरीर निरोगी राहतं. जो उद्योग, जे व्यवसाय, जे काम, जी नोकरी, जे काही तुम्ही कराल त्यामध्ये ते वचनच तुम्हाला
शक्ती देतं, सामर्थ्य देतं, मार्गदर्शन करतं. कारण त्या वचनामध्ये देवाचा श्वास आहे, देवाचा पवित्र आत्मा आहे आणि देवाचं सामर्थ्य आणि देवाचा अभिषेक आहे. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्रामध्ये 1 अध्याय आणि 1 ते 4 या वचनाकडे आज आपण काळजीपूर्वक लक्ष देऊया. पवित्र शास्त्रातून नवा करार, इब्री लोकास पत्र 1 अध्याय आणि 1 ते 4 ही वचनं मी आपणासाठी वाचतो. आपण आपलं पवित्र शास्त्र उघडून याकडे विशेष लक्ष देऊया. इब्री लोकास पत्र 1 अध्याय आणि 1 ते 4 ही वचनं. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेष्टांच्याद्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला. जेवढ्याने त्यास देवदूतांपेक्षा वारशाने श्रेष्ठ नाम मिळाले आहे, तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. प्रेज द लॉर्ड. प्रियजनो, बंधू आणि बहिणीनो, माता आणि पितानो, देवाचा शुभ संदेश ऐकणारे आज प्रियजनानो, काळजीपूर्वक आज या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. आणि नक्की आज हे वचन तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात, तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला आनंद, आरोग्य आणि आशीर्वाद दिल्याशिवाय, तुम्हाला हिंमत दिल्याशिवाय, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या थांबलेल्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त करून दिल्याशिवाय हे वचन राहणार नाही. कारण आपला परमेश्वर वचन पाठवून कार्य करतो. त्याने शब्द बोलला, लाटा आणि वादळ थांबलेत. येशू ख्रिस्ताने शब्द बोलला आणि भूत निघून गेलीत. प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द बोलला आणि रोगी बरे झालेत. त्या प्रभू येशूच्या शब्दामध्ये प्रियानो आरोग्य आहे. येशूच्या शब्दामध्ये, वचनामध्ये जीवन आहे. आज कोणती गोष्ट तुमची अडखळलेली आहे, घर बांधत आहात, पूर्ण होत नाही, विश्वास ठेवा. आजचं वचन तुमच्या घराला पूर्णत्वास नेईल. नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, नोकरी मिळत नाही, प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा. आजचा संदेश तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नेईल. आजाराने ग्रस्त आहात, माझा रिपोर्ट काय येईल, डॉक्टर काय म्हणतील याविषयी काळजी करत आहात, काळजी करू नका. येशूचं वचन तुमचं रिपोर्ट आणि तुमचा व्याधी बदलणारा देव आहे. अनेक चिंता, काळजी, दबावानं तुम्ही ग्रस्त आहात. मुलांच्या भवितव्याविषयी, त्यांच्या विवाहाविषयी काळजी करू नका. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. ज्या येशू ख्रिस्ताने शब्द बोलला आणि प्रियानो अनेक अद्भुत कार्य घडलं. आज तो येशूचा शब्द तुमच्या घरामध्ये येत आहे. येशूचं वचन तुमच्याकडे येत आहे. त्या वचनावर विश्वास ठेवा. आज विश्वास ठेवून ते वचन ग्रहण करा. आजपासून तुमची परिस्थिती बदलली जाणार आहे. नव्या घरामध्ये तुम्ही जाल, नव्या नोकरी संपादन कराल, नव्या प्रकारची वाहनं खरेदी कराल, नव्या नव्या गोष्टी तुम्ही संपादन कराल. कारण सैतानानं ज्या गोष्टीची अडखळ आणलेली आहे, तो आज येशूच्या नावामध्ये तो सैतान, तो दुष्टात्मा तुमच्यातून निघून जात आहे. तुम्हाला बांधणारी, तुमचे आशीर्वाद रोखणारी प्रत्येक गोष्ट येशूच्या नावामध्ये आज निघून जाऊ दे. परमेश्वर म्हणतो, पहा मी नवे करीतो. त्यासाठी प्रियानो, देवाचं वचन आपल्याकडे येणं, देवाचा पवित्र आत्मा त्यामध्ये आमच्या जीवनात येणं फार महत्वाचे आहे. देवाचं वचन, देवाचा आत्मा आणि देवाचं वचन जेव्हा एकत्र कार्य करतं तेव्हा नव्या आणि चांगल्या गोष्टी घडतात. या ठिकाणी इब्री लोकाच्या पत्रात लिहिलेलं आहे, परमेश्वराचं वचन म्हणतं, देव प्राचीन काळी अंशांशांनी, प्रकाराप्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. नवा करार जेव्हा आम्ही पाहतो, वाचतो, ऐकतो, तेव्हा आमच्या लक्षात येतो की परमेश्वर बोललेला आहे. आणि जेव्हा देव बोलला तेव्हा चांगल्या गोष्टी घडल्या. जेव्हा देव बोलला तेव्हा नवीन निर्मिती झाली. कारण देवाचा शब्द हा निर्मिती करणारा शब्द आहे. वर्ड ऑफ गॉड इज क्रिएटिव्ह.
देवाचं वचन, देवाचा शब्द हा प्रियानो निर्मिती करतो. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पहिल्या अध्यायामध्ये प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तेव्हा पृथ्वी आकारविरीत व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, परमेश्वराचा शब्द येतो तेव्हा तो उत्पन्न करणारा शब्द असतो, तो निर्मिती करणारा शब्द असतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आईच्या गर्भाशयात हाडे कशी वाढतात. आज जगामधल्या अनेक लोकांनी अनेक गोष्टींची निर्मिती केली, परंतु प्रियानो, मनुष्य केवळ देवानं निर्माण केलेला आहे. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या हातची हस्तकृती आहोत. परमेश्वरानं आईच्या गर्भाशयामध्ये तुम्हाला आणि मला एक उत्तम रीतीने घडलेले आहे. मानवानं अनेक गोष्टीची निर्मिती केली, याला कारण मानव नाही, देव आहे. कारण देवानं मनुष्याला ज्ञान दिलं, सद्विवेक बुद्धी दिली, अनेक चांगल्या प्रकारचं कौशल्य मनुष्यामध्ये घातलेलं आहे. आणि म्हणून मनुष्य जे काही निर्माण करत आहे, यामध्ये मनुष्य महान नाही, देव महान आहे. कारण देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं आणि सदृश्य निर्माण केलेलं आहे. तुम्ही कुणा मनुष्याकडे पाहून किती मोठा माणूस आहे, खरंच माणूस देवच आहे, खरंच हा माणूस असा आहे, माझ्यासाठी देव आहे, नाही प्रियानो. अनेक प्रकारची पात्र भांडी बनवतो म्हणून तर प्रियानो चालणार नाही. त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, हाताचा अंगठा बनवणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातून चांगल्या गोष्टी घडत आहेत. कदाचित तुम्ही चांगल्या प्रकारची चित्रे काढत असाल, चांगल्या प्रकारची घरं बांधत असाल, चांगले प्रकल्प बनवत असाल, चांगल्या गोष्टी तुमच्या हाताने घडत असतील. याला कारण परमेश्वराने तुम्हाला सुबुद्धी, सुज्ञान दिलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला कौशल्य दिलेलं आहे. परंतु माझ्या बंधू आणि बहिणींनो, आज जगातला मनुष्य डोंगरापुरता नाही, तो चंद्रावर पोहोचलेला आहे. कारण परमेश्वर आहे. माझ्या प्रियानो, या घटनेत आम्हाला पाहायला मिळतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, पृथ्वी कशी होती, आकार विरहित होती. पृथ्वी शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. एका बाजूला हे आपण पाहूया की पृथ्वी कशी होती, आकार विरहित, शून्य आणि अंधकार होती. मात्र एक दुसऱ्या बाजूला एक चांगली गोष्ट काय होती की देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आज माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, हा संदेश ऐकत असताना कदाचित तुम्ही म्हणत असाल, माझं जीवन शून्य आहे, मला घरात लोक किंमत देत नाहीत, मला समाजामध्ये कोण विचारत नाही, मला कामाच्या ठिकाणी त्रास आहे, अनेक गोष्टीमध्ये तुम्हाला आपलं जीवन एक शून्य झाल्यासारखं वाटत असेल, तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी अंधार अशा असतील. परंतु आज आनंदाची बातमी ही आहे, अशाच परिस्थितीमध्ये परमेश्वर आपला शब्द पाठवून, वचन पाठवून, आत्मा पाठवून कार्य करतो. ही सृष्टी निर्माण होत असताना ही पृथ्वी आकार विरहित होती, शून्य होती, अंधकार अशी होती. परंतु प्रियानो, बायबल सांगतो देवाचा आत्मा जलावर तळपत होता. आज माझ्या बंधू आणि बहिणींनो, ज्या दिवसामध्ये आम्ही राहत आहोत, हा शेवटचा काळ आहे आणि ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं या भूतलावर पुष्कळ चांगल्या गोष्टी केल्या, अंधयास दृष्टी दिली, पक्षीघाती बरो झाला, कुष्ठरोगी शुद्ध झाला, मेलेले उठले, कुबडे सरळ झाले, पाप्या क्षमा झाली. प्रभू येशूने सगळं चांगलं काम केलं, रोग्यास बरं केलं, अंधयास दृष्टी आणि मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले, भूत निघून गेली. पण शेवटी या जगानं काय केलं माझ्या प्रियानो, त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताला मारलं. त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट, हातापायात किडे, कुशीत भाला बोसकला. येशू ख्रिस्तानं आपलं संपूर्ण जीवन वधस्तंभावरती आपलं शरीर दिलं, आपलं रक्त सांडलं. परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की त्यानं वाहिलेल्या रक्तामध्ये जगातील प्रत्येक मनुष्याला पापांची क्षमा आहे. त्याला बसल्या प्रत्येक मारांच्या वळानं आज तुम्हाला आरोग्य आहे. आणि म्हणून प्रियानु शास्त्रात लिहिलेलं आहे, त्याने स्वदेहाने तुमचं आणि माझं पाप वाहून खांबावर नेलं, यासाठी की आता आम्ही पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिकते संबंधाने जिवंत राहावं. त्याला बसलेल्या मारांच्या वळानं
तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालेले. येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला पापांची क्षमा देत. प्रियानो, त्याला फटके यासाठी मारण्यात आले की या जगाला तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालं. त्यानं वधस्तंभावर रक्त यासाठी अर्पण केलं की त्याच्या रक्तानं आमची पापे लाखेसारखी लाल पातकी धुतली जावी. आणि मग निराश होऊ नका. जरी वधस्तंभावर येशूनं बलिदान केलं, मरण त्याला अडकू शकलं नाही, ती कबर त्याला अडकू शकली नाही. बायबल सांगतं की तिसऱ्या दिवशी देवाच्या आत्म्यानं ख्रिस्ताला मरणातून उठवलं. तो कबरेवरली धोंड लोटली गेलेली आहे. येशू मरणातून उठलेला प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो, पहा मी मेलो होतो आणि युगानुयुग जिवंत आहे. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्यामध्ये आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा कदापि मरण पाहणार नाही. याचा अर्थ काय आहे की आजही तो प्रभू येशू ख्रिस्त, प्रियानो, ज्यानं स्वर्गावरोहण होत असताना सांगितलं, मी जातो पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेमात, यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. त्या लोकांनी ऐकलं, विश्वास ठेवला आणि ते माडीवरल्या खोलीमध्ये गेले आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरवून आला. त्यांना सामर्थ्य मिळालं. अग्नीच्या जीवा त्यांच्यावर बसल्या आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि देवाची महिमा गाऊ लागले. आज तोच पवित्र आत्मा जो स्वर्गातून उतरून त्या शिष्यावर आला आणि 120 समुदाय असणारा तो समुदाय 5000 लोकांची मंडळीत भर पडली. आणि आज आम्हाला पाहायला मिळतं तो पवित्र आत्मा जगभर काम करत आहे. जे लोक पश्चाताप करत आहेत, बाप्तिस्मा घेत आहेत, त्यांचं तारण होत आहे. प्रभूनं प्रेषित 2:38 म्हटलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, यास तो प्रेषित म्हणतात, पेत्र म्हणतो, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशूच्या नामात बाप्तिस्मा घ्या. म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल, पापांची क्षमा मिळेल. आज देवाचा संदेश हा आहे की प्रियानो, जगामध्ये अंधकार आहे, जगामध्ये आजार आहे, जगामध्ये अज्ञान आहे, जगामध्ये अंधश्रद्धा आहे. लोक शून्य अवस्थेत आहेत. लोकांना प्रियानो चिंता, काळजी, दबाव आहे. पण आनंदाची गोष्ट, उत्पत्तीच्या वेळेला सुरुवात सृष्टी निर्माण होताना जी अवस्था होती की पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती, मात्र जलनिधीवर देवाचा आत्मा तळपत होता. आज देवाचा आत्मा तुमच्यावर, तुमच्या परिवारावर तळपत आहे. माझ्या प्रियानो, देवाचा आत्मा आज तुमच्या जीवनात तुम्हाला आकार देण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा एकवा नवीन उत्पत्ती बनवण्यासाठी, नवी नोकरी, नवं घर, नव्या गोष्टी देण्यासाठी देवाचा आत्मा तळपत आहे. पण गरज कशाची आहे? तिसरं वचन, तेव्हा देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. पवित्र आत्मा कार्य करण्यास तयार आहे. पण पवित्र आत्मा कार्य करण्या अगोदर देवाचं वचन म्हणजे देवाचा शब्द, देवाचा प्रकाश, देवाचा आत्मा आणि जीवन बनवून येणं गरजेचं आहे. आज अनेक लोक चर्चमध्ये येतात, आत्म्यानं उपासना करतात, पवित्र आत्म्यानं भरले जातात. चांगली गोष्ट आहे. तुम्ही आत्म्यानं भक्ती करता, आत्म्यानं उपासना करता, प्रार्थना करता, सगळ्या गोष्टी करता. पण देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकून ग्रहण करत आहात काय? कारण देवाचं वचन जेव्हा येतं आणि पवित्र आत्मा एकत्र येतो तेव्हा नवीन चांगल्या गोष्टी घडतात. देव जेव्हा बोलतो तेव्हा आत्म्याच्या द्वारे कार्य होतं. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला पाहायला मिळतं मीटिंग मध्ये देवाचे सेवक लाखो लोकांसमोर संदेश देतात. जेव्हा सुवार्ता येते मरण नाहीस होतं. जेव्हा वचन येतं आजार निघून जातात, सैतान निघून जातात. प्रियानो, आज मी देवाचा सर्व तुम्हाला सांगत आहे, आज पवित्र आत्मा मंडळामध्ये, आज पवित्र आत्मा तुम्हा परिवारावर तळपत आहे. देवाची आत्मा कार्य करण्यास, नवीन सुरुवात करण्यास तयार आहे. परंतु देवाचं वचन आणि आत्मा यांचं एकत्र काम होणं गरजेचं आहे. यासाठी तुमची जबाबदारी आहे की देवाचं वचन ऐकणं. देव बोलतो, जेव्हा देव बोलतो तेव्हा तुम्ही ऐकलं पाहिजे आणि देव सांगतो ते केलं पाहिजे. देवाच्या वचनाप्रमाणे नीट राहिलं पाहिजे. तिसऱ्या वचनात काय म्हटलं? देव बोलला. काय देव बोलला? प्रकाश हो आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. आज ही तो प्रवेश या संदेशाद्वारे तुमच्या जीवनात बोलत आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, कोणत्या गोष्टीमध्ये तू अंधकारात बसलेली आहेस, कोणत्या गोष्टीमध्ये तू निराश आहेस, कोणत्या गोष्टीमध्ये तू चिंता काळजीमध्ये आहेस, नव्या करारात आम्हाला पाहायला मिळतं की माझ्या प्रियानो, मत्ती कृषी वर्तमानामध्ये
आम्हाला पाहायला मिळतं 4 अध्याय आणि 14 वचन. मत्ती 4:14 आणि 14, 15, 16. यासाठी की यशाया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्र तीराचा यार्देनचा पलीकडचा देश, विदेशी लोकांचा गालील, अशा अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगात येणं होत असताना त्याच्या अगोदर आम्हाला पाहायला मिळतं मलाकीचं पुस्तक हा जो शेवटचा संदेश आणि मत्ती यामध्ये देव बोललाच नाही. 400 वर्षाचा निशब्द काळ आहे आणि म्हणून जेव्हा देव बोलत नाही तेव्हा काही घडतच नाही. जेव्हा देवाचं वचन तुम्ही ऐकणारच नाही, काही घडणारच नाही. आणि मग आपण आपल्या आजाराशी झोंबी देत बसतो, आर्थिक समस्याची, अनेक निंदेशी, अनेक चुकीच्या गोष्टीची आम्ही झगडत बसतो. आणि तुमची ताकद, तुमचं ज्ञान, तुमचं पैसा तुम्हाला वाचवणार नाही. पण आज शुभ संदेश, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये प्रकाश बनवून येणं गरजेचं आहे. देवाचं वचन आत्मा बनवून येणं गरजेचं आहे. देवाचं वचन जीवन घेऊन येणं गरजेचं आहे. मला की हा शेवटचा संदेश मत्ती पर्यंत 400 वर्षाचा निशब्द का. परंतु काय म्हटलेलं आहे, अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूछायेच्या प्रदेशात बसल्यावर ज्योती उगवली. त्यानंतर जेव्हा योसेफाकडे देव बोलला स्वप्नामध्ये, योसेफा तो आपली स्त्री मरियाचा स्वीकार करायला भिवू नको. तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्र प्रसवेल, तू त्याचं नाव इम्मानुएल, येशू असं ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारेल. पहा, देव योसेफाशी बोलला, देव मरियेशी बोलला. पहा, तो देवदूत म्हणाला तू गर्भवती होशील, पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. हे कसे होईल ती म्हणाली, पवित्र आत्मा तुझवर येईल, याकरता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. तिनं ते विश्वास ठेवला आणि ती काय म्हणते, हे परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू आणि बहिणीनो, तुम्हाला आज प्रार्थनेची गरज आहे परमेश्वर म्हणण्याची की परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे हो, तुझ्या कृपेनं हो, तुझ्या इच्छेनं हो. पुष्कळदा आम्ही देवाची परीक्षा बघतो, पुष्कळदा आमचा ज्ञानाचा, धनाचा उपयोग आम्ही करतो, काही होत नाही प्रियानो. ती रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष रक्तस्राव तिच्या शरीरातून जात होता. पैसा गेला, अनेक वैद्य बघितले, अनेक शक्ती गेली, पण तेव्हा तिने ऐकलं येशू आरोग्यदाता आहे. तिने विश्वास ठेवला आणि ती मनात म्हणाली, तिने प्रार्थना केली की त्या गर्दीत मी जाईन, मी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन आणि मी बरी होईन. ही तिची सकारात्मक प्रार्थना होती. हा तिने घेतलेला निर्णय होता. गर्दी किती असू दे. आज पुष्कळ आपण म्हणतो आज चर्चला जायला नको, बघू पुढच्या रविवारी, आज बायबल वाचायला नको, आज प्रार्थना नको. तुमचे नकारात्मक निर्णय तुम्हाला अज्ञानामध्ये आणि आशीर्वादापासून दूर ठेवतात. आज निर्णय घ्या की मी आज चर्चला जाईन, मी भक्ती करीन, मी प्रार्थना करेन, देव माझ्याशी बोलेल, देव माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मला प्राप्त करून देईल. तुम्ही शब्द बोलून प्रार्थना करा. ती रक्तस्रावी स्त्री त्या गर्दी शिरली, स्पर्श केला आणि तिच्या रक्ताचा जरा सुकून गेला. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधूनो, देव बोलला प्रकाश हो, प्रकाश झाला आणि देवानं पाहिलं हा प्रकाश चांगला आहे. देव जेव्हा देतो आणि आम्हाला मिळतं तेव्हा देव हेही पाहतो की तुम्हाला दिलेलं नवीन घर, तुम्हाला दिलेली पत्नी, तुम्हाला दिलेला पती, तुम्हाला दिलेली लेकरं, तुम्हाला दिलेली गाडी, तुम्हाला दिलेलं प्रत्येक नोकरी, हे तुम्ही कशा प्रकारे वापरत आहात तर ते टिकून राहणार आहे. घर मिळालं, घरात प्रार्थना नाही, पत्नी मिळाली, उभयता चर्चला जाणार नाही, मुलं झाली, मुलांना देवाच्या वचनात शिकवत नाही, गाडी मिळाली, फिरायला जातो, गाडी घेऊन चर्चला नाही. प्रियानो, तुम्हाला लाभलेले आशीर्वाद देवाच्या कार्यासाठी तुम्ही वापरत आहात काय? देव पाहतो. देव म्हणतो प्रकाश हो, प्रकाश झाला. देवानं पाहिलं प्रकाश चांगला आहे, मग देवानं अंधार दूर केला. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो गाडी घेतली हो, पण कर्ज भार झालेला आहे, मग काय गाडी विकायचा विचार करत आहे. आपण म्हणतो लग्न धामधुमीत केलं, पण काय घरात शांतीच नाही. का? लग्नात पैसा भरपूर खर्च केला, पण देवाचं वचन होतं का त्या लग्नामध्ये? नेमकं लग्नाच्या वेळेला पालक साहेबांना सूचना केली जाते, थोडक्यात संदेश द्या बरं काय, थोडक्यात आटपा बरं काय.
प्रियानो, आम्ही आशीर्वादाला कधी कधी थांबवण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, देवाने प्रकाश पाहिला चांगला आहे आणि देव म्हणाला प्रकाश चांगला आहे. अंधकार दूर केला. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तो स्वतः योहान 8:12 मध्ये म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. येशू तुमच्या जीवनात प्रकाश बनून आलेला आहे. त्यानं तुम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढलेला आहे आणि प्रकाशाच्या राज्यात घेतलेला आहे. त्यानं आजारातून काढून तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. त्यानं अज्ञानातून काढून तुम्हाला सुज्ञान दिलेलं आहे. त्यानं अंधश्रद्धेतून काढून देवाच्या वचनाप्रमाणे तो तुम्हाला चालवू इच्छितो. तरी देखील आज आम्ही अज्ञानाच्या गोष्टी, अंधाराच्या गोष्टी, जुन्या चालीरीती, जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा याला कधी कधी लोक विश्वासणारे बळी पडतात. सावध राहा. देव प्राचीन काळी पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. देवानं शमूएलला हाक मारली, सांगितलं, शमूएला एली याजकाची मुलं दुष्ट कृत्य करत आहेत, मांस खाण्यामध्ये आणि स्त्रीच्या वाईट वासनेमध्ये ते बळी पडलेले आहेत. एली याजकानं किती अर्पण आणि यज्ञ केला तर पापांचं क्षालन होणार नाही. परमेश्वर बोलतो. कशासाठी बोलतो? परमेश्वर सेवकाद्वारे, संदेशाद्वारे, वचनाद्वारे बोलतो, यासाठी की तुमच्या जीवनामधला आजार, अंधार, अज्ञान आणि अंधश्रद्धा निघून जावी. बऱ्याचदा चर्चमध्ये संदेश येतो आणि मग आपण म्हणतो, पास्टर आज मलाच बोलले, पास्टर माझ्या कुटुंबाविषयी बोलले, आणि आम्ही काय करतो? पास्टरांच्या विरुद्ध युद्ध पुकारतो. पास्टरांशी बोलणार नाही, मी आता प्रार्थना करणार नाही, मी चर्चला जाणार नाही. बाबा, देव सेवकांच्याद्वारे बोलणार नाही तर कुणाच्याद्वारे बोलेल? सेवक देवाचं वचन सांगतात. ज्या सेवकाने तुझ्यासाठी आतापर्यंत प्रार्थना केल्या आणि तुम्हाला आशीर्वाद मिळे, जे तुमच्या सुखदुःखामध्ये देवाच्या सेवकांनी भाग घेतला आणि आज तुमचं चांगलं चाललेलं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे तुमच्या जीवनात आशीर्वादाची पेरणी करतात ती आई गोष्टीची कापणी करणार नाहीत काय? पास्टरांना तुम्हाला मंडईत बोलण्याचा अधिकार नाही काय? नक्की आहे. देवाविरुद्ध, देवाच्या सेवकाविरुद्ध, पवित्र आत्म्याविरुद्ध बोलू नका. देवाला कार्य करू द्या. देवाचं वचन ऐकणारे व्हा आणि ऐकून पाहणारे व्हा. तेव्हा प्रकाश तुमच्या जीवनात येईल, तेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस येतील. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जीवित आवडते व्हावे, चांगले दिवस पाहावे असे ज्याला वाटते त्यानं दुर्भाषणापासून आपले ओठ आणि कपटी भाषणापासून आपली जीवा आवरावी. तुमच्या ओठामध्ये काय आहे, तुमच्या मुखात, जिभेवर काय आहे, यावर आशीर्वाद अवलंबून आहे. म्हणून इब्री लोकाच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की माझ्या प्रियानो, देव प्राचीन काळी अंशांनी, प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. त्यावेळेला परमेश्वर योनाच्या द्वारे बोलला. योनानं निनिवेला जावं आणि निनिवे पश्चाताप करावा, यासाठी परमेश्वरानं योनाशी देव बोलला. योनानं जाऊन निनिवेला संदेश दिला आणि निनिवे शहरानं पश्चाताप केला. 1,20,000 मनुष्य मरणापासून, नाशापासून वाचले. देव मोशेशी झुडपातून बोलला. मोशेनं जाऊन फारोला आणि इस्रायल लोकांना सांगितलं की परमेश्वर आपल्या लोकांना उपासनेसाठी घेऊन जाऊ इच्छितो. अनेक चढउतार गोष्टी घडल्या, परंतु शेवटी प्रियानो, मोशेनं परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज लोकांपर्यंत कळवला. आणि म्हणून परमेश्वरानं जे बोलला ते परमेश्वरानं केलं. इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवलं. आज तो परमेश्वर शास्त्रातून तुम्हाशी बोलत आहे. तुम्ही कोणत्या पापामध्ये अडकलेला आहात, कोणत्या व्यसनामध्ये अडकलेला आहात, कोणत्या चुकीच्या व्यभिचारामध्ये अडकलेला आहात, आज येशू तुम्हाला म्हणत आहे. बायबल सांगतं, देव या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो बोलला. त्याची पहिली घोषणा काय होती? यास्तव पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. योहानानं तेच सांगितलं, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. मी पाण्याने तुमचा पश्चातापासाठी बाप्तिस्मा करतो, पण माझ्या मागून जो येत आहे त्याच्या हातामध्ये त्याचं सूप आहे. तो खळ अगदी स्वच्छ करेल आणि गहू कोठारात साठवेल आणि भूस न विसते अग्नीमध्ये जाळून टाकेल. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, येशू ख्रिस्त न्याय निवाडा करण्यासाठी नाही, न्याय देण्यासाठी आलेला देव आहे. न्याय निवाडा येणाऱ्या दिवसात होणार आहे, पण आज आपण या काळात आहोत, कृपेच्या काळात आहोत. न्याय निवाडा होण्या अगोदर देवानं तुमचा न्याय करावा. सैतानाच्या तावडीतून आम्हाला सोडवावं, पापाच्या सत्तेतून, आजाराच्या, मरणाच्या सत्तेतून सोडवावं, अशी जर तुमची इच्छा असेल तर आज पश्चाताप करा. देव पुत्राच्या द्वारे आज तुम्हाशी बोलत आहे. येशू ख्रिस्त बोलला त्या 38 वर्षाच्या दुखणे कराला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तो म्हणतो, माझं कोणी नाही,
प्रभू म्हणतो उठ आणि बाज घेऊन चालू लाग. प्रिय, आज तुम्ही म्हणत आहात काय, मला यातून बाहेर काढणारा कोणी नाही, मला मार्ग दाखवणारा कोणी नाही, मला मंडळीत घेऊन जाणार, चर्चमध्ये घेऊन जाणार कोणी नाही, माझं ऐकणं कोण एक आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. तो ऐकणारा देव आहे. म्हणून शास्त्र सांगतं तो देव असताना मनुष्य झाला यासाठी की मानवामध्ये काय आहे याचं ज्ञान त्याला आहे. आमची जबाबदारी आहे की प्रभूला म्हणणं, प्रभू मी तयार आहे. पक्षघाती मनुष्य बाज उचलून चालू लागला, परंतु त्याला ठाऊक नव्हतं कोणी बरं केलं. तो उपासना घरात गेला आणि प्रभूने त्याची पुन्हा भेट घेतली. तो म्हणतो, पहा तू बरा झाला आहेस, यापुढं पाप करू नको. आरोग्य त्याला बेतच्या तळ्याजवळ मिळालं, पण जीवन त्याला सभास्थानात येशू ख्रिस्तानं ज्या वचन बोलला तेव्हा मिळालं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मीटिंग मध्ये बरे व्हाल, व्हीलचेअर निघून जाईल, तुम्ही चालू लागाल, कुबड्या निघून जातील, अनेक गोष्टी तुम्ही तंबाखूच्या पुड्या, दारूच्या बाटल्या टाकून द्याल, तुम्ही व्यसनमुक्त व्हाल, तुम्ही आजारातून मुक्त व्हाल. परंतु आज मी तुम्हाला उपदेश करू इच्छितो की त्यानंतर तुम्ही कुणाबरोबर सहभागिता करता हे महत्वाचं आहे. पुन्हा पापाची सत्ता, पुन्हा सैतानाची सत्ता, पुन्हा मरणाची सत्ता, पुन्हा जगाची सत्ता तुम्हावर चालू नये म्हणून प्रकाशात या. तो प्रकाश येशू आहे, तो प्रकाश मंडळीमध्ये आहे, तो वचनामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो, इब्री लोकाच्या पत्रात लिहिलं आहे की तो देव कसा आहे, तो आमचा, त्याला देवाला परमेश्वर येशूला वारीस करून ठेवला आहे. हा कसा आहे, त्याच्या गौरवाचं तेज. येशू ख्रिस्त कसा आहे, परमेश्वराच्या गौरवाचं तेज आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त कसा आहे, परमेश्वराच्या तत्वाचं प्रतिरूप आहे. प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, देवाच्या शब्दानं तो विश्वाधार आहे आणि स्वतः पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जेवढ्याने देवदूतांपेक्षा वारसाने श्रेष्ठ नाम त्याला मिळाले आहे, तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आज तो प्रभू येशू ख्रिस्त धर्म म्हणून नव्हे, देव म्हणून तो कार्य करत आहे. तो तुमचं धर्म जात नाही, तुमचं आणि माझं जीवन बदलणारा देव आहे. आणि तो कसा आहे, देवाचं तेज असा येशू आहे, देवाचं तत्व असा येशू आहे आणि देवाच्या शब्दानं तो भरलेला आहे आणि तो देवाच्या उजवी बसलेला आहे. त्यानं पापांची शुद्धी केलेली आहे. म्हणून या आज आपण विचार करूया की जो परमेश्वर पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला, देव मोशेद्वारे बोलला आणि इस्रायल लोकांची फारोच्या आणि मिस्राच्या तावडीतून सुटका झाली. त्या झुडपातून देवानं मोशेला दर्शन दिलं. परंतु मोशे जोपर्यंत लांब होता फक्त झुडूपच बघत होता, अग्नीच बघत होता. परंतु जेव्हा मोशे जवळ आला तेव्हा देवाचा आवाज आला. आज तुम्ही जर देवापासून दूर असाल, फक्त चमत्कार बघण्यात, फक्त साक्षी ऐकण्यात, तर प्रियानो तुमच्या जीवनात कार्य घडणार नाही. आज देवाचा दास तुम्हाला मी उत्तेजन करत आहे. जेव्हा मोशे झुडपाकडे वळला, जवळ आला, तेव्हा देवाचा शब्द, तेव्हा देवाची वाणी त्याच्याकडे आली आणि त्याला देवाचं दर्शन लाभलं. देवाची वाणी त्याच्या जीवनात आली, त्याला सामर्थ्याने अधिकार मिळाला. काय तुम्हाला आज देवाचं दर्शन, देवाकडून अधिकार आणि आशीर्वाद हवा आहे काय? देवाच्या जवळ या. शमूएल बाळ त्या मातेनं मंदिरात समर्पण केलं, त्याला देवाची ओळख झाली नव्हती, पण तो एलियाच्या बरोबर वाढत होता. आज तुमची मुलं कुणाबरोबर वाढत आहेत? आई वडिलांना मुलांना परमेश्वराच्या सभास्थानात तुम्ही समर्पण केलेलं आहे काय? त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे का? त्यांनी देवाच्या वचनात शिकत आहेत काय? फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना सभास्थानामध्ये गुरुमंडळामध्ये बसत होता. मोठ्या सकाळी उठून तो पित्याची प्रार्थना करत असे. म्हणून देव त्याला सामर्थ्याने अधिकार देत आणि येशू रोग्यास बरं करत असे. माझ्या प्रियानो, देवापासून आम्हाला मिळाल्याशिवाय काही मिळत नाही. देवाकडून जे मिळतं ते टिकून राहत. आज तुम्ही तुमच्या शक्तीनं, ज्ञानानं, बलानं पुष्कळ चांगल्या गोष्टी मिळवत असाल. तुम्हाला वाटत असेल माझा बँक बॅलन्स आहे, माझा मोठा बंगला आहे, माझं मुलं परदेशात आहेत, सगळं आहे काय? जोपर्यंत तुमचं जीवन जो फाटा वेलात राहतो तो फळ देतो. तुमच्यामध्ये मीठ असू द्या, तुमच्यामध्ये देवाचा प्रकाश असू द्या, तेव्हा तुम्ही आशीर्वादित असणार आहे. देव बोलला प्रकाश हो, आणि मग देवाचा आत्मा तळपत होता, तेव्हा देवाचा आत्मा आणि देवाचा शब्द याने प्रकाश झाला.
आज देवाचा आत्मा या जगावर तळपत आहे, तुमच्या परिवारावर, तुमच्या मंडळीवर. पण देवाचं वचन ऐकून, देवाचा वाणी ऐकून तुम्ही त्याच्याकडं वळण्याचा निश्चय करण्याचा तुम्ही आज निर्णय घ्या. प्रभू येशूला प्रार्थना करा की येशू, तुझं वचन माझ्याकडे आज आलेलं आहे, मी पश्चाताप करतो. तू माझ्या जीवनात मला आकार दे, मला किंमत लाभू दे. पृथ्वी आकार विरहित होती, शून्य होती, अंधकार होता, पण देव बोलला प्रकाश हो, प्रकाश झाला. आणि देवानं अंधार दूर केला आणि त्याच पृथ्वीवर जिथं अंधार होता तिथं दिवस आला. आज तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस पाहावे, जीवित आवडते व्हावे, चांगले दिवस पाहावे असे तुम्हाला वाटतं का? परमेश्वरानं माझ्या जीवनामध्ये प्रकाश आणावा, माझं घर सुधारावं, माझ्या घरातल्या लेकरांना आनंद आरोग्य मिळावं, तुमची इच्छा आहे काय? तुमची ओठ कपटी भाषणापासून, तुमची जीवा दुर्भाषणापासून आवरा. तुम्ही प्रभू येशू जो खरा जगाचा प्रकाश आहे त्याच्या प्रकाशात चालण्याचा निश्चय करा. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्ताचं ज्याने ज्याने ऐकलं, उठ आपली बाज घेऊन चालू लागला आणि आरोग्य मिळालं. यापुढे पाप करू नको, त्याने निश्चय केला पाप न करण्याचा. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्तानं त्या बेबिचारी स्त्रीला सांगितलं, तुझ्या विश्वासानं तुला बरे केले, शांतीने जा. आज तुमचा निश्चय तुम्हाला आरोग्य देईल. देवबाप करा सर्व संदेश जो परमेश्वर बोलतो आणि सर्व काही चांगलं घडतं, त्या परमेश्वराचा हा संदेश तुमच्याकडे पाठवलेला आहे. तो प्रकाश बनून आलेला आहे, तो जीवन बनून आलेला आहे, तो आत्मा बनून आलेला आहे. आज देव आत्म्याच्या द्वारे, वचनाद्वारे तुमच्या जीवनाला, तुमच्या वैयक्तिक जीवनाला, कौटुंबिक जीवनाला, आध्यात्मिक जीवनाला, व्यावसायिक जीवनाला परमेश्वर आकार देऊ इच्छित आहे. आणि मग जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येईल, आरोग्य, आनंद येईल, तो खरा तुमच्या जीवनाचा पहिला दिवस असणार आहे. पश्चाताप करा, परमेश्वराकडे प्रार्थना करा, देवाला म्हणा, देवा तू माझ्याशी बोल. देव मोशेशी बोलला, देव नोहाशी बोलला, देव अब्रामाशी बोलला, देव शमूएलाशी बोलला, देव योनाशी बोलला. आणि त्यांनी जे जे सांगितलं, ज्या ज्या लोकांनी ते ऐकलं, त्यांच्या जीवनामध्ये ते नाशापासून वाचलेले आहेत. फार थोडा वेळ राहिलेला आहे, जो येणार तो येईल, उशीर करणार नाही. पण आता या कृपेच्या काळात आम्ही देवाचं वचन प्रकाश बनवून घेणं आणि त्याच्या प्रकाशात चालणं फार महत्वाचं आहे. कारण येशू ख्रिस्त हा कोण आहे? देवाच्या गौरवाचं तेज, तत्वाचं प्रतिरूप आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. तो पापांची शुद्धी केलेला देव आहे आणि ऊर्ध्वलोकी राजाराज याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचं नाव श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ नाव आहे. देवबाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात तुम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये आज मी प्रार्थना करतो, ज्या प्रियजनाने हा मोलाचा संदेश ऐकलेला आहे, दा प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये तुझं वचन आज आलेलं आहे. यावेळेला जे पश्चाताप करत आहेत त्यांच्या मनाचं पुनर्जीवन कर बापा येशू. त्यांच्या मनाचं रूपांतर होऊ दे बापा येशू. राजेशात ज्यांनी हे वचन ऐकून ग्रहण केलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये येशू तुझा नवा जन्म होऊ दे. माझे येशू, तू नवीन असं कार्य करणारा देव आहेस. जे उद्योग करू इच्छितात त्यांच्या उद्योगाला यश दे प्रभू. ज्यांना नोकरी हवी आहे बापा येशू, तुझ्या नामात त्याला चांगली नोकरी मिळू दे. जे विवाहासाठी परमेश्वर देवा, आई वडील मुलांसाठी प्रार्थना करत आहेत, उत्तम असे जोडीदार येशूच्या नामात त्यांना मिळू देत. देवा परमेश्वर देवा, जे सेवा करत आहेत तुझ्या वचनाची, त्यांचं सेवा कार्य वाढू दे माझ्या येशू. या देशामध्ये चांगल्या गोष्टी घडू देत. उद्योगाला यश दे प्रभू. शेतकऱ्यांना सहाय्य कर प्रभू. कामगारांच्या हाताला यश दे प्रभू. स्वार्थिक संदेश यांच्याद्वारे तुझा महिमा होऊ दे. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं परमेश्वरा हॉस्पिटलमध्ये रुग्ण आजारी आहेत, येशूच्या नावात ते बरे होऊ देत. प्रत्येक ठिकाणी चाललेली सर्व दुष्टता, मलिनता, वैरभाव येशूच्या नावात निघून जाऊ दे. आणि प्रभू येशू, जसा तू शब्द बोललास आणि प्रकाश झाला, प्रभू येशू तुझा प्रकाश या जगाला मिळू दे आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नामात मागतो. आमेन, आमेन, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द